पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म चालू होणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि दरवर्षी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। ठीक आहे, आणि तुमचं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये पगार सुद्धा तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत तुम्हाला ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार भेटते आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक मध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। ठीक आहे, तर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होते। तर या भरतीची सर्व माहिती A to Z सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे आणि भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला 18 ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसते। ठीक आहे, तर यामध्ये 3 पद आहे। पहिलं जे पद आहे ब्रँच पोस्ट मास्टर आहे, यामध्ये पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। पोस्ट त्याचबरोबर यामध्ये ब्रँच असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। आणि तिसरं जे पद आहे हे डाकसेवकचं आहे, डाकसेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। तर सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो एकदम शाई ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तुम्ही जर पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये तर पहा, ते सकाळी 10 वाजता येते त्यांचं ऑफिस उघडते आणि 2 वाजता त्यांचं ऑफिस बंद करून ते चालले जाते। म्हणजे 4 घंटेची ड्यूटी आहे यामध्ये आणि जास्त काम सुद्धा नसते। बसल्या बसल्या आहे विद्यार्थी मित्रांनो, पोटातलं पाणी सुद्धा या ठिकाणी हालत नाही, एवढी म्हणजे शाई ड्यूटी या ठिकाणी म्हणता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। ठीक आहे, आणि किती काय म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। बाकीच्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर किती त्यामध्ये अटी आणि शर्ती राहते, पेपर असते, त्यामध्ये ग्राउंड असते, ठीक आहे, मेडिकल असते, ह्या सर्व आपण चयन प्रक्रिया केल्यानंतर आपलं सिलेक्शन होते। पण याच्यामध्ये असं नाही आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होते। ठीक आहे, तुम्हाला जर 10वीमध्ये जास्त पर्सेंटेज असेल तर तुमचं सुद्धा यामध्ये सिलेक्शन होऊ शकते, लक्षात ठेवा। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। आता सुद्धा 2024 ची भरती झाली होती, 44,430 प्लस जागांसाठी ती भरती होती। तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि काय विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं कटले, तर जे पण विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं कटले असेल, 5-5 मार्कानं कटले असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, संयम तुम्हाला ठेवायचा, कारण की नवीन जे हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। तर ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एक तर फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये सुद्धा काही ना काही या भरतीचे अपडेट येणार आहे, किंवा मग मार्च महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल 1-2 मार्कानं तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तर तुम्हाला जे संयम ठेवायचं आहे। तर नवीन ही भरती निघत आहे तर टेन्शन वगैरे तुम्ही घेऊ नका, तर नक्कीच या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे, चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे। ठीक आहे, तर ही जी भरती आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर ही जे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये निघत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागतं ते
तुम्हाला सांगून देतो. तर पहा, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे. डाक उत्पाद आणि सेवांचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईल तर लक्ष तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच यामध्ये पगार जो भेटणार आहे ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये 12,000 ते 29,000 भेटणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला जे काम करावं लागणार आहे यामध्ये तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे. डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे. सरकारी सेवांचं घरी घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे. जे पण सरकारीच्या ज्या योजना असते पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर त्या योजना असते, तर त्याचा जे प्रचार प्रसार त्या ठिकाणी करावा लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर एवढं काम करावं लागतं आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये पगार 10,000 ते 24,000 भेटते, जे की सर्वात बेस्ट आहे. त्यानंतर डाकसेवकचं पद आहे. तर डाकसेवकमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे. डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे. रेल्वे मेल सर्व्हिसचं ऑफिसचं तुम्हाला काम त्या ठिकाणी करावं लागते, ते पार्सल वगैरे पाठवतं. ठीक आहे. तर हे कामं तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि डाकसेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000 भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. तर एकदम शाही ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची. तर यामध्ये त्यांच्यावर जास्त कामाचं प्रेशर नसते, तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये. ठीक आहे. तर बसलेच त्या ठिकाणी काम आहे. तुम्ही एखाद्या वेळेस त्या ठिकाणी दादा काही समजा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म पाठवायचा असेल कुठं समजा, किंवा मग तुम्हाला काही पार्सल पाठवायचं असेल तर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी तर जास्त काम जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना नसते, लक्षात ठेवा. बसलेच राहते त्या ठिकाणी तो ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये. तर 4च घंटेची ड्युटी आणि एकदम शाही ड्युटी आहे. पोटातलं पाणी सुद्धा यामध्ये हालत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा यामध्ये चांगला दिला जाते. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होते. ठीक आहे. तर या भरतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील दरवर्षी म्हणजे दरवर्षी मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन होते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये. तर यावर्षी सुद्धा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती 40,000 प्लस जागांसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे फॉर्म भरणे चालू झाल्यावर. तर पहा, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक हे भरती जे अगोदरपासून वादामध्ये सापडले. याच्या अगोदर सुद्धा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती निघाली होती 44,000 जागांसाठी. तेव्हा सुद्धा वादविवाद या भरतीला घेऊन होता. तर भरपूर मुलांचा एक कसं त्या ठिकाणी रोष होता की बा आम्ही जे याच्या अगोदरचे जे पोरं आहे जे कोरोनामध्ये पास झाले त्याच्या अगोदरचे जे पोरं आहे तर त्यांचं म्हणणं आम्ही बा एवढं मेहनत केली, आमच्या वेळेस कॉपीमुक्त अभियान असून आम्हाला 64% पडले. आम्ही म्हणजे एवढं अभ्यासू विद्यार्थ्यांना आम्हाला बा फक्त 60च्या वरती मार्क भेटले. ठीक आहे. आणि जे लॉकडाऊनमध्ये जे कोरोनामध्ये जे पास मुलं झाले तर त्यांना डायरेक्ट 90, 91, 95 अशा प्रकारे म्हणजे 95च्या वरती पर्सेंटेज त्या मुलांना पडले. जे लॉकडाऊनच्या पिरियडमधले मुलं आहेत, जे लॉकडाऊनमध्ये ज्यांच्या परीक्षा झाल्या तर त्या मुलांना म्हणजे आयती नोकरी या ठिकाणी भेटून राहिली. असं जे जुने विद्यार्थी याच्या अगोदरचे ज्या बॅच आहे तर त्या विद्यार्थ्यांचं असं त्या ठिकाणी जे रोज त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भरपूर मुलं ह्या भरतीला घेऊन असे सांगत आहे की यामध्ये लेखी परीक्षा झाली पाहिजे. असे भरपूर दिवसापासून ही भरती वादामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये लेखी परीक्षा तुम्ही करा. या ठिकाणी जे कोरोनामध्ये मुलं पास झाली त्यांना फुकटची नोकरी या ठिकाणी भेटून आली, आयती नोकरी अशी भेटून आली. असे मुलांचे अगोदर जे आक्रोश या ठिकाणी झालेला होता. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये लेखी परीक्षा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी सांगा आपापली राय. ठीक आहे. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.